रशियातील शैक्षणिक संशोधन, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या वाढत्या संधीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील रशियाच्या महावाणिज्य दूतावासाचे उपवाणिज्य मात्वे फेटिसोव यांनी संजीवनी विद्यापीठास भेट दिली। त्यांच्या समवेत एपी ग्लोबलचे राजकीय व संस्थात्मक युतीसाठी धोरणात्मक प्रमुख शिवेंद्रसिंह चौहान तसेच आर्थिक सल्लागार युगेन उपस्थित होते। या भेटीदरम्यान रशियातील विविध विद्यापीठांशी संयुक्त संशोधन, उच्च शिक्षण, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, व्हाईस चान्सलर डॉक्टर एजी ठाकूर तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता उपस्थित होते। डॉक्टर एजी ठाकूर यांनी रशिया प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करत संजीवनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, आधुनिक शैक्षणिक सुविधा, संशोधनाच्या संधी, उद्योग विश्वाशी असलेले संबंध आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आंतरराष्ट्रीय संधी यांची माहिती दिली। उपवाणिज्यदूत मात्वे फेटिसोव यांनी सांगितले की रशियातील विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी प्रमाणात आवश्यकता असून भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत। मात्र रशियात शिक्षण व नोकरीच्या दृष्टीने रशियन भाषेचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले। विद्यार्थ्यांनी रशियन भाषेचे प्रशिक्षण घेऊन स्वतःला आंतरराष्ट्रीय संधीसाठी तयार करावे असेही त्यांनी आवाहन केले। संजीवनी विद्यापीठात विद्यार्थ्यांना रशियन भाषा शिकवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फेटिसोव यांनी समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांना केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण, कौशल्य विकास, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधीसाठी सक्षम करण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले। त्यावेळी विद्यापीठाकडून रशियातील विविध विद्यापीठांशी असलेले शैक्षणिक सामंजस्य करारांची माहिती देण्यात आली। या कराराअंतर्गत विद्यार्थी रशियात जाऊन इंटर्नशिप, संशोधन प्रकल्प आणि उच्च शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले। भेटीदरम्यान रशियन प्रतिनिधी मंडळाने विद्यापीठातील विविध विभाग, प्रयोगशाळा, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली। तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधून विद्यापीठातील कौशल्यधारित शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या उपक्रमाची माहिती देत त्यांचे कौतुक केले। या भेटीमुळे संजीवनी विद्यापीठ आणि रशियातील शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक सहकार्य आणि बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे।